बघता बघता त्या डोंगरातून डायरेक्ट शहरात आलो आणि शहरातनं डायरेक्ट देवळासमोर श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली. आता आपल्याला बघूया पार्किंग. सो येस, आतमध्ये पार्किंग आहे. तर अट्रॅक्शन होतं आहे कारण की आपण हेल्मेटच तो पिकाचेवाले सगळी आपल्याकडेच बघतात आहे. बापरे, भरपूर लाईन लागली. सो मंदिराच्या आतमधला आता नजारा पाहिला तसंच बाहेर मस्त एक तळ आहे आणि तळ्यात कितीतरी कासव आहेत, बघू शकता. ते बघा तिथे रेस्ट करतात तेव्हा. लय मोठी एक घटना घडली किंवा ॲक्सिडेंट काही बोलू शकतो. नियर मिस इन्सिडेंट झाला. काय माहिती आहे, आपला टॉप बॉक्स पडला आणि तो टॉप बॉक्स मी आता इथे बंजी कॉटनी चांगल्यापैकी बांधला आहे. आता होप सो एकविरेला माझ्याच इकडची आपल्या इकडची माणसं आहेत ती निघणार आहेत. आता ते पायी आले होते चालत, तर ते आता निघणार आहेत. तर त्यांच्या गाडीत आपण टॉप बॉक्स डिलिव्हर करून टाकू आणि आपला पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू. एकविरा पदयात्रा मंदिर खार दांडा ते एकविरा ते आपले खार दांडा गोलीवाड्यामध्ये आपली माणसं आहेत. ठीक आहे, चला. इथेनॉल आहे का त्याच्यात? आता पेट्रोलमध्ये इथेनॉलच आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. Turn left, then turn left. चिंतामणी गणपती मंदिर पाशी पोचलेलो आहे. एक माझी केस. हा, सो आपलं दर्शनाला चाललो आहे चिंतामणीचं. तर हा गेट आहे, मी अक्षरी फळ घेतलं आहे आणि हा गेट बघू शकता. इकडनं आपण आत जाऊ. आपलं दर्शन झालेलं आहे विघ्नहर्ताचं, विघ्नेश्वराचं. तर आता आपण लेण्याद्रीला चाललो.
तर लेण्याद्रीचा आपला राईड होणार आहे लेण्याद्रीपर्यंत, पण आपलं दर्शन उद्याच्या ब्लॉगमध्ये. सकाळी आपण शिडीवर चढून, ते मंदिर खूप वरती आहे, डोंगरावर आहे, तर आपण उद्या सकाळी आपण त्याचं दर्शन घेऊ.